आज आपण नमस्कार या विषयावरती एक लेख बघणार आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण नमस्कार या विषयावर छोटासा लेख बघणार आहोत. तो तुम्ही वाचावा किंवा ऐकावा. तर ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे. आता आपण बघूया नमस्कार या विषयावरती लेख. तर नमस्कार हा केवळ अभिवादनाचा शब्द नसून तो एक आदर, नम्रता, कृतज्ञता आणि संस्काराचे प्रतीक आहे. तर याच संस्काराचे प्रतीक आहे. तर भारतीय संस्कृतीत नमस्काराचे विविध प्रकार सांगितले गेले आहेत. ते प्रकार आपण बघणार आहोत. तर ते प्रकार आहेत खालीलप्रमाणे आपण आता नमस्काराचे प्रकार आणि त्याचा अर्थ बघूया. नमस्काराचे प्रकार किती आहेत आणि त्याचा अर्थ, कोणत्या नमस्काराचा काय अर्थ होतो हे आपण आता खाली बघणार आहोत. चला तर मग आता नमस्काराचे प्रमुख प्रकार आपण बघूया. आता नमस्काराचा पहिला प्रकार आपण बघणार आहोत. नमस्कार, करबद्ध नमस्कार. आता करबद्ध नमस्कार म्हणजे काय? तर दोन्ही हात जोडून आपण छातीसमोर किंवा कपाळावर धरून केला जातो. आता दोन्ही हात छातीसमोर धरून नमस्कार केला जातो किंवा आपण सॅल्यूट ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे केला जाणारा नमस्कार. आता हे सर्वसामान्यपणे सर्वांना अभिवादन करण्यासाठी हा नमस्कार वापरला जातो. आणि आता दुसरा प्रकार आहे प्रणाम. आता प्रणाम म्हणजे वडीलधारी व्यक्ती, गुरु, संत, देव यांना केला जाणारा नमस्कार, त्याला प्रणाम असं म्हणतात. आता यामध्ये पूर्ण आदरभाव असतो. या नमस्कारामध्ये पूर्ण आदरभाव असतो. आणि आता तिसरा नमस्कार आहे साष्टांग नमस्कार. आता हा साष्टांग नमस्कार म्हणजे पूर्ण शरीर जमिनीवर टेकून 8 अंगांनी केला जाणारा नमस्कार. आता हे 8 अंग कोणते कोणते आहे ते बघूया आपण. आता देव, गुरु, संत किंवा अत्यंत पूजनीय व्यक्तीसाठी हा नमस्कार केला जातो. तर आता हे 8 अंग आपण बघूया. तर हा नमस्कार देव, गुरु, संत किंवा अत्यंत पूजनीय व्यक्तीसाठी केला जातो. आता हे 8 अंग कोणते कोणते आहेत ते बघूया. आता यामध्ये पाय, गुडघे, छाती, डोके, हात, डोळे, मन व वाणी या सर्व अंगांनी केला जाणारा नमस्कार म्हणजेच साष्टांग नमस्कार. आता चौथा आहे की पंचांग नमस्कार. आता पंचांग म्हणजे काय? 5 अंगांनी केलेला नमस्कार. 5 अंगांनी म्हणजे डोके, 2 हात, 2 पाय जमिनीला स्पर्श करून केलेला नमस्कार. म्हणजे धार्मिक विधीमध्ये हा नमस्कार प्रचलित आहे. आणि आता 5वा नमस्कार आहे अभिवादन. आता मोठ्यांना भेटताना नाव घेऊन नमस्कार करणे. उदाहरणार्थ राम राम काका, नमस्कार आजोबा. विशेषतः ब्राह्मण समाजामध्ये परंपरेमध्ये ही रूढ आहे. ब्राह्मण समाजामध्ये ही परंपरा रूढ आहे नमस्कार म्हणण्याची. आता आपण 6वा नमस्कार पाहूया. चरणस्पर्श नमस्कार. चरणस्पर्श म्हणजे वडीलधारी व्यक्तींच्या पायांना स्पर्श करून केला जाणारा नमस्कार. आशीर्वाद घेण्याचा हा एक प्रकार असतो. याला चरणस्पर्श नमस्कार असे म्हणतात. आणि आता 7वा प्रकार पाहूया, मानसिक नमस्कार. आता प्रत्यक्ष नमस्कार न करता मनातच आदरभाव व्यक्त करणे. आता देवस्मरणात किंवा दूर असलेल्या व्यक्तींसाठी हा नमस्कार केला जातो. मानसिक नमस्कार म्हणजे आपण मनातून आपल्या नमस्काराची भावना त्या व्यक्तीसाठी असते.
आता 8वा नमस्कार म्हणजे देव नमस्कार. आता मंदिरासमोर हात जोडून कधी वाकून किंवा कधी साष्टांग घालून केलेला नमस्कार म्हणजे देव नमस्कार. आता आपण अशा प्रकारे नमस्काराचे 8 प्रकार बघितलेले आहे. आता नमस्काराचा अर्थ आपण आता बघूया. आता आपण पहिल्या ह्याच्यात वाक्यात बघूया. नमस्काराचा पहिला अर्थ काय? नमस्कार, नम अधिक कार म्हणजे नम म्हणजे नतमस्तक होणे किंवा वाकणे, आणि कार म्हणजे करणे, वाकून नमस्कार करणे. हा एक प्रकारे अर्थ होतो. आता दुसरा प्रकारे नमस्कार म्हणजे आदराने नतमस्तक होणे किंवा वंदन करणे. आणि तिसरा प्रकारामध्ये तिसरा अर्थ नमः म्हणजे मी माझा अहंकार झुकवतो, हा तिसरा प्रकारे होतो. आणि चौथा नमस्कार म्हणजे समोरच्या व्यक्तीतील दिव्यत्वाला वंदन करणे, हा आपण चौथ्या प्रकाराने नमस्काराचा अर्थ होतो. अशा प्रकारे नमस्कार याचा अर्थ आपण 4 प्रकारांमध्ये बघितला आहे. 4 प्रकारांमध्ये बघितलेला आहे. तर थोडक्यात याचा निष्कर्ष काय निघतो? थोडक्यामध्ये नमस्कार हे केवळ शिष्टाचार नसून संस्कार, नम्रता आणि भारतीय परंपरेचे सुंदर प्रतीक आहे. नमस्कार हे शिष्टाचार नसून संस्कार, नम्रता आणि भारतीय परंपरेचं एक सुंदर असं प्रतीक आहे. तर म्हणून आपण मोठी व्यक्ती आपल्या घरी आली की पहिल्यांदा त्यांना नमस्कार करतो. आणि फार पूर्वीपासून आपल्या घरात कोणीही मोठी व्यक्ती आली की आपल्याला आपली आजी नमस्कार करायला सांगायची. तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.